सर जेलमध्ये हनीमून करता येतो का? हनीमून करता येतो. तुरुंगामध्ये जेव्हा काही कैदी जातात ते साबण वगैरे घेऊन जातात. साबण जे असतात काही कैदी लोक ते साबणामध्ये होल सुद्धा करतात. मला होल केला तर सो अँड सो पार्ट शारीरिक गरजा पण भागवता येऊ शकतात. गौतमी पाटीलची केस तो काय विषय होता exactly? गौतमी पाटील मला खूप आवडते. मागे तुमचा एक रील व्हायरल झाला होता, अंडरवेअर व्हिडिओ समथिंग. हो. तर काय प्रकार होता तर त्याला त्या बाईसोबत जायला पैसे आहेत परंतु माझ्या गरजा द्यायला पैसे नाही. तुम्ही महिलांच्या केसेस घेत नाही की तुम्ही सेलिब्रिटींवर केस करतात? इवन दो माझी जी पहिली केस आहे, मी सलमान खानला बांद्रा कोर्टात आणलो होतो. घरात अर्धीच भाकर खा परंतु महिलांना MIDC मध्ये कामाला पाठवू नका. मी नशीबवान आहे, त्या केसेस माझ्याकडे चालून आहेत आणि माझं जे वकील आहे मला त्याच्यात नाव कमवायचंय. सर पण बिग बॉस मधून जर संधी आली नक्की जाईल, कारण बिग बॉस मध्ये जाणं फक्त ग्लॅमरस किंवा नावासाठी नाहीये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता ते एक चांगला मंच आहे. त्या महिला त्या खूप गरिबीतून आलेल्या असतात आणि काही नालायक लोक त्यांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात. सर माझं वय कमी आहे, माझ्याकडे इथे बळजबरी धंदा करून घेतला जात आहे. जामीन लवकर होत नव्हता, जामीन झाल्यावर पठ्ठा भाईगिरीचे स्टेटस टाकू लागला. म्हणजे जेल है, बेल है, कल खेल है, वापस से वही मेल है. पोलीस यंत्रणा सध्या भाई जन्माला घालत आहे. तर ह्यांचं काय असतं की जहा मेरी इज्जत गए मैं उधरीच इज्जत कमाईंगा. म्हणजे परत नवीन डॉन जन्माला घालतो. कोणीतरी पोलिसांना चॅलेंज केलेलं असतं की गुन्हेगारांचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा. एखाद्याला दंड करताना त्याची कास जात त्याचा अवतार बाजूला ठेवून बघितलं जाणं आवश्यक आहे. तो छपरी दिसतोय म्हणजे त्याला पावतीच आहे. तुम्ही सोशल मीडिया जेव्हा वापरणार, तुम्ही तुमचा कंटेंट त्याच्यावर टाकणार तर लोक तुम्हाला पहिल्यांदा चूतिया समजणार. परंतु ती एकच गोष्ट बोलायची, यार तेरा बोलना मेरे को अच्छा लगता है तो पब्लिक को एक दिन जरूर लगेगा. जरांगे पाटलांवर एक असा आरोप होता की त्यांच्या संघटनेच्या लोकांनी कोपर्डीच्या आरोपींवर हमला केला. पाटलांवर आणि मस्के साहेबांवर माझं एक पुस्तक येणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हुजूर मराठे आलेत. चित्रपटात म्हटलं जातं, त्याने जर आम्हाला कोणी असं म्हणला की ह्याला नागडा करून मारला पाहिजे तर त्याला नागडा करायची व्यवस्था आम्हाला कोर्टात आहे. महाराष्ट्रातील ज्या शासकीय कार्यालय बनलेली आहेत त्यामधील बरेच शासकीय हे कार्यालय महार वतनाच्या प्रॉपर्टीवर बनले गेलेले. मराठा समाजासाठी काहीतरी करायचंय अशी तळमळ पाटलांमध्ये होती पूर्वी सुद्धा. पाटील ही एक अशी व्यक्ती 2 व्हीलरवर हरियाणाला जाऊन आले मराठा समाज जोडायचा म्हणून. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. कटिंग टाइम मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर जे पाहुणे आलेत त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही, कारण आज आपल्या पॉडकास्टवर आलेत आपले सगळ्यांचे लाडके ॲडव्होकेट वाजिद खान सर. सर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. कसं आहे तुम्ही? मी मजेत आहे. माझी स्वप्न जी आहेत मला झोपू देत नाहीयेत, त्यामुळे आलोय. वा वा वा. तर जसं आम्ही रीलच्या माध्यमातून तुम्हाला बघतो, तुमची जी पद्धत आहे एका विनोदी स्वरूपात किंवा गोष्टीच्या स्वरूपात तुम्ही जे कायद्याचं नॉलेज लोकांना देतात ते त्यांच्या पचनीही पडतं, त्यांना आवडतंही आणि त्यांना माहितीही मिळते. म्हणजे एंटरटेनमेंट विथ इन्फॉर्मेशन. थँक्यू सर. याची जे तुम्ही मिश्रण करून लोकांपर्यंत पोहोचवतात त्याची त्यांना एंटरटेनमेंट होतं आणि माहितीही मिळते. हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर. आणि मी खरंच तुमचा फॅन आहे, कारण की मला बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं समजल्या. थँक्यू. इनसाइड द जेल, आउटसाइड द जेल, आपलं संविधान कसं काम करतं, कायदा कसा काम करतो आणि तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुमचं आयुष्य कसं बरबाद होऊ शकतं बरोबर जर तुम्ही उगाच रीलचा नादात दुसऱ्या भाईगिरी वगैरे केली तर काय त्याचे परिणाम होऊ शकतात याच्याबद्दल तुम्ही तरुणांना आधीच सूचना देतात, कारण की तुम्ही त्या फील्डमध्ये आहात. बरोबर. आणि हे सगळं बघत असताना तुमच्या अटायर वरून बरेच प्रश्न निर्माण होतात की तुमच्या हातात राखी असते, मागे तुम्ही शिंडी ठेवली आणि तुम्ही मुसलमान आहात. बरोबर आहे. तर मग हे काय कॉम्बिनेशन आहे? पहिली गोष्ट, मुसलमान आहे तो देवाने दिलेला आहे. देवाने प्रत्येकाला एक धर्म दिलाय. पहिल्यांदा मी राखीचं स्पष्ट करतो की माझ्या हातात राखी का असते. बरेच जण म्हणतात की माझ्या हातात राखी असते. तर सर मी जेव्हा ह्या पुणे शहरात आलो तेव्हा मला एका हिंदू ताईने, तिचं छोटंसं टपरीपेक्षाही कमी दुकान होतं, आरती त्यांचं नाव आहे, त्या आरती ताईने मला तिथं राहू दिलं. म्हणजे दुकानाच्या बाहेर मी थांबायचो, बसायला चेअर असायची, ती ताई मला जेवायला पाण्याला विचारायची. तर ताईने मला इथं पुण्यात ऑफिस नव्हतं, काय नव्हतं, 2012ला मी इथे आलो. तर माझ्या गरिबीत त्या ताईने मला साथ दिली. ती ताई न चुकता दरवर्षी मला राखी बांधते भाऊ म्हणून. म्हणजे मला सख्या बहिणीपेक्षाही जास्त त्या ताईने जपलं
आणि आज जवळपास 15 वर्ष झाली. आज मी खूप म्हणजे वेळ आहे, माझं घर आहे, दार आहे, मोठा बंगला, सो अँड सो वगैरे असेल, ते फक्त त्या ताईमुळं. तर त्या ताईचा आदर आणि प्रेम म्हणून ती राखी सोबत असते. राहिला प्रश्न, मी मुसलमान असून शेंडी ठेवतो, त्याची 2 कारणं आहेत. पहिला, मला कोणी शेंडी लावू नये म्हणून मी स्वतः शेंडी ठेवलेली आहे. पहिला. दुसरं, शेंडी ह्या धर्माच्या लोकांनी ठेवायला पाहिजे, त्या ठेवायला पाहिजे असं काही कुठे लिहिलेलं नाही. परंतु ही शेंडी जेव्हा आपण वरती बांधली खेळायला, म्हणजे अभ्यास करताना असं खेळायला बांधली, अभ्यास छान येतो, झोप येत नाही. एखाद्या मॅटरमध्ये सिरियसली काही पॉईंट बघायचं असेल तर त्यावेळेस झोप उडायला पाहिजे. तर हे कारण आहे, त्यामुळं लुकचं हे नाही. आणि आधीचे लोक म्हणायचे की गुरुकुलमध्ये अभ्यास करताना शेंडी वगैरे कुठे ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. माझ्या आईचं म्हणणं आहे की तू आता विलन दिसतोय, लोकांचा लुक आउट आहे. तसं अजिबात नाहीये सर. तुरुंगामध्ये जेव्हा काही कैदी जातात तर ते साबण वगैरे घेऊन जातात. बरोबर. त्याचा काय फायदा होतो त्यांना? नाही, साबण घेऊन जाता येत नाही, त्यांना तिथं साबण मिळतो. ओके, तिकडे मिळतो. हा, आंघोळीला. आता कुठल्या ह्याचा साबण मिळतो ते मी सांगणार नाही, कारण सगळ्यांना सिंपल दिलेले असतात, हे नसतं कुठलंही. तर साबणचा उपयोग जे बऱ्याच जणांना माहिती आहे की फक्त आंघोळीला वगैरे होतो. आणि साबण जे असतात, काही कैदी लोक ते साबणामध्ये होल सुद्धा करतात. तर त्याचा उपयोग असा होतो की एखाद्याला काही आतमध्ये गांजा ठेवायचा असेल, लपून ठेवायचा असेल, तर ते साबणामध्ये लपून ठेवू शकतात. बाहेरून समजा, म्हणजे काही लोक असतात जे मित्र असतात त्यांचे किंवा सुटलेले सहकारी असतात, त्या साबणामध्ये होल करून मध्ये काही ठेवून जेलच्या मागून ते फेकू शकतात आणि जेलमधून त्या गोष्टी उचलू शकतात. अशा घटना काही घडलेल्या आहेत. इव्हन दो मोबाईल जो आहे तो रबडी बॉल मध्ये कट करून सुद्धा जेलमध्ये आलेले आहेत. बापरे. पूर्वी. आणि याशिवाय आपल्या समोर सांगू शकत नाही, परंतु साबणाला होल केला तर सो अँड सो पार्ट शारीरिक गरजा पण भागवता येऊ शकतात. परंतु काही जे लोक आहेत नाही का, तुका जेलला जाऊन आला का, तुला काय माहित, आम्ही एक्सपर्ट आहेत, जे स्वतः हे समजतात स्वतःला विद्वान. अरे तुला जेलमध्ये गेल्यावर ती गोष्ट नाही कळली, तू येड आहे. तुला बाहेरून ती गोष्ट अशक्य वाटते, तू येड आहे. किंवा ते साबणाचा होल जे आहे तू स्वतः प्रॅक्टिकली करून बघ. एक्झॅक्टली. म्हणजे एवढे उपाय साबणाचे पहिल्यांदा ऐकायला मिळालेत आपल्याला, की इतके वापर विविध पद्धतीने, क्रिएटिव्ह पद्धतीने लोक करतात. नाही, अजून एक चांगलं उदाहरण देईल साबणाचं जेलमध्ये. अगदी. एक खूप धार्मिक व्यक्ती होता, त्याला एक देव आवडायचे, आपण त्या देवाचं नाव नाही घ्यायचं, एक विशिष्ट देव त्याला खूप आवडायचे आणि त्या देवावर त्याची खूप भक्ती आणि श्रद्धा होती. त्यानं जेलमध्ये असताना साबणाला त्या देवाचा आकार दिला आणि जपून ठेवलं होतं. म्हणजे चांगला उपयोगी, म्हणजे आपल्या माणसाच्या बुद्धिमत्तेवर की काय करायचं. आणि त्या साबणाला जे मूर्ती बनवली होती त्याची तो नित्यनेमाने भक्तिभावाने पूजा करायचा आणि अशा पद्धतीने उपयोग चांगलाही होऊ शकतो. अगदी. तो तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कसा उपयोग करताय. सर, मागे एका म्हणजे पब्लिसिटी झाली होती की गौतमी पाटीलची केस. बरोबर. तर तो काय विषय होता एक्झॅक्टली? पहिल्यांदा सांगतो, लिटरली तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, सगळ्या जगासमोर सांगतो, गौतमी पाटील मला खूप आवडते. म्हणजे माझ्या स्वप्नातली परी, गर्लफ्रेंड जे काय असेल, म्हणजे मी बघत असेल तर ती गौतमी पाटील आहे. परंतु आता मध्यंतरी गौतमी पाटील यांचं ऍक्सिडेंटचं प्रकरण घडलं होतं. ती त्याच्यात होती नव्हती एक वाद चालू होता. मग त्यानंतर सो अँड सो जे काय आहेत वाद तिच्यावर होऊ लागले, त्या घरच्या जे काही जखमी व्यक्ती होता त्याच्या घरचे करू लागले, मग ही त्यांच्यावर वाद करू लागली आणि ती मीडिया समोर म्हणली की मी तिथे माझा एक मानलेला भाऊ पाठवला त्यांच्या घरी आणि जे काही असेल नाही का आता मी भांडणार, कोर्टात हे करणार. तर मानलेला भाऊ पाठवला म्हणजे तुम्ही ते कॉम्प्रोमाइज करताय, म्हणजे शासकीय कामात अडथळा टाकतायत, आरोप आणतायत. बरं, गौतमी पाटीलला नोटीस पण देण्यात आली, त्यानंतर ती आज सुद्धा हजर झाली नाही. म्हणजे लिटरली ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, कारण कायदा हा भाग वेगळा आहे आणि ती गोष्ट मला दिसली म्हणून मी ती लोकांसमोर सांगितली. बरोबर. कारण भलेही मी ती मला आवडते किंवा जे असेल, परंतु सत्य सांगणं माझं काम आहे. मला सांगा, जे गौतमी पाटीलवर आरोप करायचे ते लोक आज कुठे आहेत? आम्ही कोर्टात बघून घेऊ, आम्हाला न्याय देवतावर विश्वास आहे, सो अँड सो वगैरे वगैरे, आज कुठे? मग त्याच लोकांसोबत बसून सो अँड सो इंटरव्ह्यूज वगैरे आहेत. तर जी गोष्ट मला खटकते, दिसते, मी त्याच्यावर भाष्य करतो. बरोबर. तुम्ही त्यांना भेटले कधी? हो, का नाही. गौतमी पाटीलला मी भेटलो आहे, कारण मी एक वकील आहे. मी जे काही काम असेल, सोशल मध्ये असेल, ह्याच्यामध्ये असेल, तो पार्ट वेगळा, आवड वेगळी. एखाद्या व्यक्तीविषयी मनात प्रेम असेल, प्रेम असणं वेगळं आणि समोर भेटणं वेगळं. वकील असल्यामुळे कामं असतील तर ती वेगळी. बरोबर. म्हणजे इन बिटवीन
त्यांना कमी वेळेत खूप सक्सेस मिळालंय मध्ये हो हो आणि ते ट्रोली होतात. तर ऍज अ बरोबर. व्यक्ती म्हणून ते तुम्हाला कशा वाटल्या म्हणजे? ऍज अ व्यक्ती म्हणून ते खूप छान वाटतात. कारण एक महिला कुठली फील्ड असो, आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आपलं नाव कमवत आहेत. तर गौतमी पाटील हिने लावणी क्षेत्रात आणि लावणीला तिने एक वरच्या स्थानावर लिहून ठेवलंय. तिच्यामुळे आज महाराष्ट्रात लावणी ओळखली जाऊ लागते. आपली जी कला आहे, परंपरा आहे, ती जपलेली तिने आहे. जपलेली. आणि माझ्या बायकोलाही माहिती आहे मला ती आवडते. वा 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 वा, एवढं त्यांनाही ते आवडत असेल कदाचित. नाही, तिला ती आवडत नाही. तिला ती रागाने बघते, अच्छा, मी प्रेमाने बघते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सर, मागे तुमचा एक रील व्हायरल झाला होता, त्यात अंडरवेअर व्हिडिओ समथिंग काय? हो हो हो. तर काय प्रकार होता एक्झॅक्टली? आपण असं करूया, अंडरवेअरचं जी रील होती त्याच्या अगोदर मी एक स्टोरी सांगतो तुम्हाला. एक महिला, तिच्यावर जे काही कौटुंबिक अन्याय चालले होते, अत्याचार, तर ती वकिलाकडे बसल्यानंतर तिने वकिलाला सांगितलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. ती म्हणली की आज मी माझ्या नवऱ्याला सकाळी सांगितलं की बघ, माझे अंडर गार्मेंट्स, अंडरवेअर्स वगैरे फाटलेत, म्हणजे मला कसे तरी ते वाटतात, आणि तू नवरा आहे, तू माझी काळजी घ्यायला पाहिजे, आपण ते घेऊ. तर नवऱ्याने सांगितलं, बघ, ह्या महिन्यात जरा माझा पगार आहे, अडी अडचण आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे, आणि आपण नंतर हे करू. म्हणलं हरकत नाही, नवऱ्याची असे हाल असतील तर मी त्याला सहकार्य करेल, असं त्याने मी विचार केला. परंतु मला दुपारी माहीत झालं की तो एका महिलेसोबत लॉजवर गेला होता. त्याचं जेव्हा मी मोबाईल चेक केलं, संभाषण बघितलं की आज भेटलो वगैरे वगैरे, तर त्याला त्या बाईसोबत जायला पैसे आहेत, परंतु माझ्या गरजा द्यायला पैसे नाहीत. मी म्हणत नाही त्याने अफेअर करावं, लपडे करावी, हे म्हणत नाही. कुटुंब तर व्यवस्थित चालवावं. तर एक छोटं म्हणजे विचार करा अंडर गार्मेंटचं. दुसरी गोष्ट, माझी ती रील अशी होती की ज्या नवऱ्याचे अंडरवेअर्स फाटलेले असतात, जुने असतात, त्या सगळ्या नवऱ्यांना माझं सल्यूट आहे. कारण ते कष्टकरी नवरे आहेत, त्यांना अंडरवेअर घ्यायला वेळ नाही. माझा एक क्लायंट आहे, तो नेहमी भारी भारी अंडरवेअर्स घेऊन यायचा, दाखवायचा, फिरायचा, असे पॅन्ट वरती करून तो अंडरवेअर. मी त्याला विचारलं काय प्रकार आहे हा? तो मला, सर, गर्लफ्रेंड को इम्प्रेस करने के लिए ये पहनता हूं ना, उसको दिखाना पड़ता है. तर अशा महिलांना माझा सलाम आहे की ज्यांचे नवरे जुने अंडरवेअर घालतात, 92 अशांची इज्जत करा. कारण जर नवरा सारखं सारखं नवीन अंडरवेअर घेत असेल तर तो कुणाला देखायला चाललाय याचा विचार करा. त्याचा विचार केला गेला म्हणजे अंडरवेअर वरून इन्स्पेक्शन करू शकता. येस सर. सर, आम्ही असंही ऐकलं की तुम्ही महिलांच्या केसेस घेत नाही. येस सर. मी त्या महिलांच्या केसेस घेत नाही की ज्या विनाकारण याच्यावर केस टाक, त्याच्यावर केस टाक. माझ्याकडे प्रकरण आल्यानंतर की मी त्याला विचारतो की बाबा, नवऱ्याने त्रास दिला तर नवऱ्याचंच नाव टाकू, इतर लोकांचे नावं मी टाकणार नाही. पण ती मला नाही, असं करायचंय, तसं करायचं, तर अशा महिलांच्या केसेस अवॉइड करतो. याशिवाय जर ती एखाद्यावर फेक रेप केस टाकत असेल, खोटी रेप केस टाकत असेल, तर अशा महिलांच्या केसेस मी अवॉइड करतो. आणि बऱ्याच प्रमाणात काय होतं की काही महिला, म्हणजे जेव्हा त्यांची केस आपल्याकडे येते, आता माझ्याकडे आलेली केस, मी अगोदरच क्लायंटला सांगत असतो की तू माझ्या वागण्यानं, मी म्हणल्यानुसार चालणार आहे का तुझं ऐकावं लागणार आहे. तर जर माझं ऐकत नसेल तर मी ती केस तिथे ड्रॉप करतो. ओके. येस सर. सर, आम्हाला बऱ्याच पॉडकास्ट मधून माणसांचे जेल कसे असतात ते आपल्याला माहिती आहे की मेल, पण फिमेल बद्दल माहिती नाही की महिलांच्या जेल कशा असतात, व्यवस्था कशी असते, आणि दोघांमध्ये काय फरक असतो किंवा काय सुखसुविधा दोघांमध्ये काय डिफरंट दिलेले असतात. जर फक्त ह्याच टॉपिकवर बोललो तर पूर्ण पॉडकास्ट आपलं संपून जाईल. त्यामुळे फक्त महत्वाच्या काही गोष्टी सांगतो. अगदी अगदी. महिला जेल स्थापनाचं वर्ष वेगळं आणि पुरुष जेल स्थापनाचं वर्ष वेगळं. जर तुम्ही वर्ष काढलं तर जे काही आपले पॉडकास्ट बघणारे लोक आहेत त्यांनी गुगलवर सर्च करावं की पहिल्यांदा कुणाची जेल स्थापन झाली, तर त्यांना एक मजेशीर गोष्ट माहित होईल. दुसरी गोष्ट, जेलमध्ये एक महिला, म्हणजे एक उदाहरण देतो की एक खूप परेशान फायनान्शियली याच्यामध्ये एक महिला होती आणि तिला कोणी सोबत नव्हतं आणि मदतीला पण नव्हतं, सपोर्टला. परंतु म्हणजे ती प्रेग्नेंट होती, तिला डिलिव्हरी करायची होती. तर वकिलाने त्याला सल्ला दिला की तू छोटं मोठं क्राईम कर आणि जेलला जा, कारण जेलला अशा महिलांच्या प्रस्तुती फ्रीमध्ये होतात आणि शासन त्यांची खूप काळजी घेतं. म्हणजे जर तिला ऍडमिट सरकारी दवाखान्याला कोणी सोबत नसेल मग ती कशी जाणार हे. याशिवाय सर, जेलमध्ये जेव्हा महिला जातात तर त्यांना काही म्हणजे मंगळसूत्र किंवा त्यांच्या ज्या निशाण्या आहेत त्या ठेवता येतात. याशिवाय महिला जेलमध्ये महिलांना
बऱ्याच कमी लोकांना माहित असेल की जे प्रेग्नन्सीसाठी जे काही गोष्टी आहेत पिरियडसाठी वगैरे ह्या सुखसुविधा चांगल्या पुरवल्या जातात. म्हणजे महिला पॅड्स वगैरे पुरुषांच्या जेलपेक्षाही महिला जेलची खूप काळजी घेतली जाते. म्हणजे महिला जेव्हा जेलला राहतात त्यांना चांगलं मोकळं सोडलं जातं, परंतु पुरुषांना तेवढं मोकळं सोडलं जात नाही. म्हणजे पुरुषांना दाटीवाटीत झोपायचे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की महिला आरोपी कमी असल्यामुळे हे सुविधा मिळत असतील आणि पुरुष जास्त असल्यामुळे, परंतु काय आहे की आमची जी न्याय व्यवस्था आहे, न्याय यंत्रणा आहे, ती काय करते की उदाहरणार्थ पुरुष आणि महिला दोघं पोलिसांना गेले तर पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता, अशी व्याख्या बनलेली आहे. एक महिला गुन्हा करू शकत नाही असं लोकांना वाटतं, परंतु पुण्यातली नुकतीच उदाहरण देतो. कोंडव्याला एका बहिणी खोटी रेप केस दाखल केली होती. आता ही एका महिला वकिलाचं नाव तिने पुरुषांना फसवलेलं असं आहे. परंतु जे आपल्या कायद्यात लिहिलंय ना की इतक्या वाजेनंतर अटक करू नये, अटक करताना अशा आहेत, तर काही महिला याचा गैरफायदा घेतात. त्यामुळं थोडंसं चेंज व्हायला पाहिजे. बरोबर. येस सर, असं बघण्यात येतं की तुम्ही सेलिब्रिटींवर केस करतात मोस्टली, जसा एखादा सिनेमा पाहिला, सिनेमा आला की केस, तर त्याचा मागे तुमचा उद्देश काय? म्हणजे फक्त पब्लिसिटी आहे का अजून काय? सर, पब्लिसिटी तर आहेच, मी खोटं कशाला बोलू. पब्लिसिटी मला आवडते. गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट, आज जगात कोण आहे ज्याला पब्लिसिटी आवडत नाही? परंतु मी नशीबवान आहे, त्या केसेस माझ्याकडे चालून आहेत. मी काही स्वतःहून त्याच्यावर केसेस नाही करत, परंतु माझ्याकडे त्या केसेस चालवायला येतात. मी नशीबवान आहे की मला त्या केसेस मिळतात. बरेच मॅटरमध्ये आहेत. इव्हन दो माझी जी पहिली केस आहे, मी सलमान खानला बांद्रा कोर्टात आणलं होतं कंटेम ऑफ कोर्टच्या केसमध्ये. हे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. मी प्रॉपर बीडचा राहणार आहे. म्हणजे 2012 पर्यंत मी गरिबीतच जगत होतो. सलमान खानला पहिल्यांदा मी बांद्रा कोर्टात आणलं. ती केस चांगल्या पद्धतीने गाजली. त्या लोकांनी ते मीडियाला जास्त येऊ दिलं नाही. म्हणजे त्याने काय केलं होतं की सलमान खान फाईल्स म्हणून एक वेबसाईट बनवली होती. पत्रकार लोक त्याला जे त्रास द्यायचे त्याची माहिती तो त्याच्यावर टाकायचा. तर हे कंटेम आहे असं मला जाणवलं. आणि ही माझी पहिली वादग्रस्त आणि गाजलेली केस. शेवटी तो हायकोर्टात गेला. तिथं त्याला त्या मॅटरमधून सुटका मिळाली. परंतु त्याला कोर्टात आणणे हा माझा सगळ्यात मोठा विजय होता. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही बऱ्याच ठिकाणी सेलिब्रिटी सोबत फोटोज वगैरे तुमचे पाहायला मिळतात किंवा कार्यक्रमांना तुम्ही व्हिजिट करतात. आणि एका साईडला गौतमी पाटील तर तुम्हाला आवडतेच. म्हणजे जे सेलिब्रिटी झोन आहे तो तुमचा खूप आवडता झोन आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला चित्रपटात काम करायचं आहे का, म्हणजे काय? नाही सर, मला ऍक्टिंग मी आयुष्यात कधी दिसणार नाही तुम्हाला पडद्यावर. वकिली माझ्यासाठी हे पॅशन आहे आणि वकिली माझं प्रेम आहे. म्हणजे ज्या वकिलीने मला सगळं काही दिलंय, मी तुम्हाला, बरेच जण म्हणतात मी राजकारणात येणार नाही किंवा मी हे करणार नाही, परंतु ते करतात. परंतु मी तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर कधीच दिसणार नाही. ऍक्टिंग कधी नाही करणार. काय कारण आहे? काय आवडत नाही म्हणून? तो एक खूप पॅशनेटली काम आहे. ओके. म्हणजे ऍक्टिंग करणं वाटतं तेवढं सोपं काम नाहीये. हा, आम्ही कोर्टात जे काम करतो, जे बोलतो, ती आवड आहे. ती आपण आता मी तुमच्या समोर बसलोय, मन मोकळेपणाने बसलोय. परंतु जर तुम्ही मला सांगितलं असतं असंच बसा तसंच बसा, तर मला ते शक्य झालं नसतं. किंवा असं उभं राहूनच बोला, तर त्यामध्ये मी कम्फर्ट फील नाही करत. आणि माझं जे वकील आहे, मला त्याच्यात नाव कमवायचंय. मला टॉपचा वकील नाही व्हायचाय, मला पेज 3 ऍडव्होकेट व्हायचंय. मला ग्लॅमरस, म्हणजे ज्या लोकांनी बघत राहावं, बोलत राहावं असं मला. याशिवाय मी त्या कलाकारांसोबत ह्यामुळे दिसतो की माझ्याकडे फिल्म इंडस्ट्रीचं लीगल काम बरंच आहे. म्हणजे त्यांचे शूटिंग परमिशन, कॉन्ट्रोवर्सीज, वादविवाद. नुकतंच फिल्म ऍक्टर विजय पाटकर यांच्या एक संस्था आहे चांगली, जे चांगलं काम करते, त्याच्यासाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे की त्यांचं लीगल काम मी करायचं आहे. बरेच जणांना मी लिगली मदत करतो. तर त्यामुळे मी ह्या लोकांसोबत दिसतो. आणि ओव्हरऑल तुमचं आर्टिस्ट लोकांना प्रेम आहे. येस. त्या फील्डला येऊन, म्हणजे ऍक्टर्सची मेहनतला तुम्ही सलाम करतात. नाही, तसं नाही म्हणता येईल. परंतु 3 गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही आयुष्यात. भले मला ऍक्टिंग करणं आवडत नसेल, परंतु 3 गोष्टी माझा वीक पॉइंट आहे. पहिला चहा, दुसरा वकिली आणि तिसरा चित्रपट. अनफॉर्च्युनेटली आज चहा नाही आमच्याकडे. कटिंग पेमेंट. एक्झॅक्टली. तर सर, पण बिग बॉस मधून जर संधी आली, जाईल, नक्की जाईल. कारण बिग बॉस मध्ये जाणं फक्त ग्लॅमरस किंवा नावासाठी नाहीये. तर मी पूर्वीपासून म्हणत आलेलो आहे की जे बिग बॉस मध्ये आहे आता, ही मराठा आरक्षणाची जी भूमिका आहे, ते काय झालं, कसं झालं, अशा बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता ते एक चांगला मंच आहे की बाबा अजून मराठ्यांना प्रॉपर आरक्षण मिळावं, सगळ्या पद्धतीने मिळावं. यासाठी मी त्या प्लॅटफॉर्मचा वापर करेल. बरोबर. सर, आपण बघतो की एखाद्या मॉलमध्ये जी पार्किंग असते
तर बरेच लोक सांगतात की इथिकली तिथं फ्री पाहिजे, कारण की एखाद्या मॉलमध्ये जसं सोसायटी असते तर पार्किंग व्यवस्था करायला लागते, त्याशिवाय अप्रुव्हल मिळत नाही. तर मॉल आहे तर लोक येतील, तर पार्किंग व्यवस्था फ्री पाहिजे, पण इथं 40-50 रुपये घेतले जातात. तर ते ॲज अ लॉचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही काय बघता? बघा, बरेच जण मला फोन करून विचारतात GR द्या, हे द्या, ते द्या, ते द्या, वगैरे वगैरे. मॉलमध्ये पार्किंग बाबत मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगेल की जी पावती तुम्हाला मिळते त्याच्यावर त्याचा जो टॅक्स नंबर आहे, म्हणजे कुठलीही वाहन घेतलं की त्याला टॅक्स जो आहे, पावती आहे, टॅक्स नंबर आहे का, बिलिंग आहे का, GST नंबर आपण म्हणू शकतो त्याला. जर त्या पावतीवर GST नंबर नसेल तर बिलकुल पार्किंग देऊ नका. अगोदर सगळ्यात पहिल्यांदा ती पावती बघा की त्याच्यावर GST नंबर आहे का. दुसरी गोष्ट, आजच्या काळात खूप सोपं झालंय. गुगलला विचारायचं मॉल इन पार्किंग फ्री, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट लोकांना देण्यापेक्षा लोकांनी गुगल उघडायचंय, त्याच्यावर चेक करायचंय मार्किंग मध्ये आहे का म्हणून. तर बिलकुल फ्री आहे, पावती देताना बिलकुल विरोध करायचा. याशिवाय काही मॉलवाले असे आहेत की तुम्ही एवढ्याचं सामान खरेदी केलं तर ते पैसे त्याच्यातून वगळले जातील, तुम्हाला पार्किंग लागणार नाही. तर ही झाली तुमच्याकडून बळजबरी वसुली. एखाद्या गरीब माणसाने मॉलमध्ये जायचं नाही का, त्याने 500 रुपयाचीच खरेदी करायची का? महाराष्ट्रातील बऱ्याच रिलायन्सच्या मॉलमध्ये गेल्यावर तुम्ही 500 रुपयाचं सामान खरेदी करा, तुम्हाला पार्किंग फ्री देऊ असं म्हटलं जातं. तर आज लोकांकडून गैरकायदेशीररित्या पार्किंगचे पैसे वसुली केले जात आहेत. हे खूप वाईट आहे, म्हणजे बरोबर, लोकांनी अवेअर व्हायला पाहिजे. बरोबर आहे. एक इन्सिडेंट होता, MIDC आणि महिलेचा व्हिडिओ. बरोबर. तो काय केस होता? माझं असं म्हणणं आहे, घरात अर्धीच भाकर खा, परंतु महिलांना MIDC मध्ये कामाला पाठवू नका. सगळ्याच महिला नाही, परंतु काही महिला, काय असतं की मराठीत अजून एक म्हण आहे, म्हणजे काही महिलांविषयी, प्रत्येक विषय नाही तर अजून आपल्या पॉडकास्टवर वाद होईल. बायको शेड पाशी, नवरा गेट पाशी आणि पोरं उपाशी. एक उदाहरण देतोय, कारण काय होतं की त्या बिचाऱ्या ताईंच्या महिला त्या खूप गरिबीतून आलेल्या असतात आणि काही नालायक लोक त्यांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात. महिलांनी, मी म्हणत नाही की या ठिकाणी काम करू नये, त्या ठिकाणी काम करू नये, परंतु ह्या ताई लोक, हे ज्या महिला आहेत तिथं MIDC मध्ये काम करतात. तर काय होतं, माझं असं म्हणणं आहे की तिथे जसं आज महिला समुपदेशन केंद्र आहे महिलांना, तसं प्रत्येक MIDC मध्ये एक सेंटर असावं की जिथे महिला कामगारांवर काही अन्याय झाला तर तिथे त्यांना भाष्य करण्यासाठी, बोलण्यासाठी, तक्रार करण्यासाठी एक वेगळी गोष्ट असावी. पोलीस स्टेशन असतं, परंतु काय होतं की ती महिला पोलीस स्टेशन मध्ये जायला घाबरते. काय होतं, तिच्यावर कामाच्या ठिकाणी काही अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार असेल, बोलणं असेल, काही असेल, तर काही माऊली, काही ताई पोलीस स्टेशन मध्ये जाण्यास घाबरतात, कामावरून काढून टाकतील किंवा बऱ्याच ह्या गोष्टी आहेत. आणि काय होतं, पोलीस स्टेशन मध्ये गेले की पहिल्यांदा पोलीस काय करतात आजच्या काळात, दे नंबर दे, हॅलो, ए जरा इकडे ये. मग तो हुशार आला नाही आला तो भाग वेगळा, परंतु ही पद्धत वापरली जाते. माझं काय म्हणणं आहे की या महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या 4 लोकांना माहीत होऊ नये, अतिशय साध्या पद्धतीने जो मालक आहे किंवा जो सोबतचा सहकारी आहे अन्याय करणारा, अशा लोकांना जेरबंद बसेल. त्यामुळे माझा तो एक व्हिडिओ होता की अर्धीच भाकर खा, परंतु बायकोला MIDC कामाला पाठवू नका. सर, आपण बघतो की जसं आता पुणे स्टेशन आहे किंवा बस स्टँड आहे कोणतंही, त्यात वॉशरूमसाठी पैसे घेतले जातात. नाहीये, बरोबर आहे, ते योग्य आहे का? नाही, चुकीचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की शासनाने या बाबतीत पूर्ण सावळा गोंधळ करून ठेवलाय. तुम्ही जर पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर गेलात तर तिथे फ्री आहे, ते छानपण आहे, फ्री आहे. परंतु दुसरं जसं पनवेलला गेले, इकडे गेले, तिकडे गेले की बिहारी लोक बसलेले असतात, द्या पैसे, 5 रुपये घेतात. आणि हे टेंडर शासनाचं नाहीये, हे आमचं खाजगी आहे. काही नालायक लोक तर एवढे सुद्धा हे आहेत की याचे सुद्धा पैसे घेतात. म्हणजे हे तर सगळ्या ठिकाणी फ्री आहे, पण ह्याचे आज महिलांना किडनीचे किंवा मूत्राशयाचे किंवा स्टमकचे भरपूर प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की बिंदास या लोकांनी तुम्हाला पार्किंगचे पैसे मागितले, मॉलला गेले, आपण तिथे गेलो रेल्वे स्टेशनवर पैसे मागितले तर त्यांचा विरोध करा, विरोध करणं शिका.
कुठे कुठे तर एवढे नालायक काही आहेत, मी नाव घेणार नाहीये, परंतु जिथं 5 रुपये असतात तिथे 10-15 रुपये घेत आहेत, 10 पण घेतात. वाढीव घेत आहेत, त्याची पावती देत नाहीयेत. पावती कंपल्सरी करा Yes, yes. आणि त्या पावतीवर जीएसटी नंबर किंवा आउटवर्ड नंबर असायला पाहिजे. ते तर बिलकुल पावती देत नाही, ते डिरेक्टली कॅश घेतात किंवा युपीआय करायला लावतात बरोबर. आणि बस संपला विषय. मी तर व्हिडिओज बनवतो. नाही, आणि बऱ्याच लोक काय म्हणतात की 5 रुपयासाठी काय वाद घालायचा, म्हणून सामान्य माणूस 5 रुपये कसं तरी देतो आणि निघतो तिकडनं टाइमपास करण्यापेक्षा. ही मेंटॅलिटी आहे म्हणजे बऱ्याच लोकांची. हे जे लोक 5 रुपये देतात हा. हे दुसऱ्या लोकांना भविष्यात गळफास लावून घेतात. सर, पुण्यात सगळ्यात नावाजलेली केस म्हणजे ती पोर्शे केस होती. अपघात झाला, केसला हवा आली, एकदम ग्लॅमरस झाली, सगळे एक आय थिंक महिनाभर ते चाललं आणि मध्येच सगळं Close बंद झाली. झालं. तर ती केस कुठं गेली आता? सर, जसं मी स्वारगेटची रेप केस हातात घेतल्यानंतर बराच वादविवाद वगैरे झाला होता. आता ती लोक कुठं गेलीत, म्हणजे लोकांना एक घाण सवय आहे विसरायची. म्हणजे कुठलाही अन्याय अत्याचार झाला, कोपडीची ताई असेल किंवा आता संतोष देशमुख प्रकरण असेल, लोक काय करतात, काही दिवसच म्हणजे त्यांना जोपर्यंत इंटरेस्ट असतो तो पण त्या विषयावर हे करतात, नंतर दुर्लक्ष करतात. पोर्शो कार मध्ये सुद्धा हेच केलं जात आहे. आता नुकते 2 पुलिसवाले सस्पेंड केले गेले होते, परंतु आज सुद्धा समाजाने जागृत व्हायला पाहिजे. माझं म्हणणं आहे, ज्या फेमस केसेस झालेल्या आहेत त्याचा पिक्चर म्हणजे पाठपुरवठा सामान्य लोक विसरून जातात. म्हणजे रील बदलली, आवडली नाही की रील बदलली, वरती हात गेलेच. मग यांचा फायदा मोठ्या लोकांना होतो. मोठ्या लोकांना. सर, आता ह्या केसमध्ये जेव्हा आपण बघतो की जे पैशावाले लोक असतात त्यांच्या मुलांना बाल सुधारगृहामध्ये जात नाही, किंवा असंही एक थिअरी आहे की आतापर्यंत जितके पण लोकांना फाशी झाली ते सगळे गरीब होते, श्रीमंत लोकांना होत नाही. बरोबर आहे. तर मग हे न्यायालयीन व्यवस्थातून त्यांच्यासाठी वेगळी आहे का ते तशी मॅनिप्युलेट करून घेतात? नाही नाही नाही, कायदा गरिबांसाठी पण सामान्य आहे, सिंपल आहे. परंतु काय होतं साहेब, बऱ्याच वेळेस वकिलांना काम करताना सगळ्यात जास्त त्रास गरीब लोक देतात. म्हणजे एक गोष्ट पर्सनली मी सांगतो, एखादा व्यक्ती गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, अशा बऱ्याच लोकांचे केसेस आम्ही घेतो. परंतु ती गरीब काय होते, काम देईपर्यंत ती रडत असते गरीब, परंतु एकदा त्याने काम दिलं की त्या वकिलाला त्याचा गरीबाचा काका मामा फोन करतो, का काय झालं केसचं, आणि 8 पर्यंतच नाही आलं, ते लवकर करा. म्हणजे आम्हाला हा जामीनला खूप त्रास आहे की काय झालं. मग तो गरीब काय करतो की वकिलाची फिलिंग समजून घेत नाही. एखाद तारीख वाढली, हे वाढली, तर वकिलाच्या काय वकील साहेब तुम्ही आमचं काम करत नाही आणि कुठं आलंय, आणि म्हणजे त्यांची लँग्वेज आणि ट्युनिंग बदलत जाते वकिलांसोबत. म्हणजे मी तर सांगतो की हे खरंच गरीबाचं काम घेताना वकील लोक आजकाल विचार घेऊन करतात की करायचं की नाही करायचंय. माणसानं गरीब असावं परंतु माजुरड नसावं. हे खरंच महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्या गरीबाला आज सुद्धा सलाम करतो. म्हणजे त्याचं घर पत्र्याचं होतं, घरात सो अँड सो भावकीचाच वाद होता. त्याच्या घराचे जे आहेत पाणी टिपकत गळत होतं. जमा झालेले 1500 रुपये त्याने मला आणून दिले, म्हणजे आणून दिले. आणल्यावर चहा तो स्वतः द्यायचा आणि त्याची मी त्या गरीबाची रिस्पेक्ट करायचो. त्याने ते पैसे मला दिले, सर हे तुमची फीस यावेळेची, हे राहू द्या म्हणून. आणि त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा आला होता. मी त्यांना चहा पाजला, म्हणलं एवढ्या पावसात भिजत आले कशाला, म्हणलं नंतर दिलं तरी चाललं असतं, पण त्यांना हे द्यायचं आहे म्हणून आले. मग आम्ही बसलो. तितक्यात त्या बाबाचं काहीतरी छोटंसं काम आलं, तो गेला, पोरगा माझ्या बस बसला होता. मग मी त्याला विचारलं, काय रे काय चाललं? काय नाही, ते घरातलं जे पाणी टपकतंय ना, थोडंसं परेशान आहेत पप्पा, नाही का, आणि पावसाळा झाला की करू का आता करू म्हणून हे करू लागले. तर मला कळलं की जे पैसे मला दिलेत ते त्याने विजवलं, पाणी हे केलं असतं. तर मी शांत झालो. मग मी काहीच बोललो नाही. मी त्याला विचारलं, बाबा काय अडचण आहे तुला घरी वगैरे? मग काय नाही. मग मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. ते टपकणारं पाणी बघितलं, कुठं पडतो, काय पडतो, कुठं होल आहे. एक पत्र्यावाला पकडला, त्याला ते टाकायला लावलं आणि त्याने दिलेले ते पैसे आणि थोडेफार माझे पैसे हे केले. तर साहेब अशी चांगली लोक सुद्धा आहेत. आपण जर चांगले बोललं तर लोक मदत करायला आहेत, अवेलेबल आहेत, आपल्यासाठी धावून येतात. पण माजुरडापणा केला तर मग ते नाही. मी तेच ना, गरीब लोकांना मी एकच विनंती करेल की तुम्ही जेव्हा वकील लावतात त्या वकिलाला रिस्पेक्ट द्या, आदर द्या. गरीबाने गरीब असावं पण माजुरड नसावं. येस सर. एक ते जेव्हा पोर्शे केस झाली तेव्हा खरंच त्यांना निबंध लिहायला लावला होता, म्हणजे त्यामागचं सत्य काय? हो हो हो, ते लावलं. तो नंतर बदलला गेला निर्णय आणि वादविवाद झाला, तो आता जुना विषय झालेला त्यामध्ये. पण निबंध म्हणजे ही कोणती शिक्षा होती? म्हणजे हे खरं हास्य, म्हणजे बरोबर आहे. एक स्पेशल पॉडकास्ट ह्याच्यावर होऊ शकतो. माझ्यावर एक रील पण माझी गाजलेली होती. अगदी बरोबर.
आता स्वारगेटला जी केस झाली त्यामध्ये काय तथ्य होतं? आता बऱ्याच लोकांनी त्याच्यावर सांगितलं की त्यांचं अफेअर होतं, बऱ्याच लोकांना वाटलं की खरंच रेप होता किंवा मग अफेअर होतं आणि मग ते बदला घ्यायचा म्हणून ते रेपमध्ये कन्वर्ट केलं गेलं. तर काय सिनेरिओ काय होता एक्झॅक्टली? म्हणजे आता जर मी तुझ्यासमोर ते जे काही सांगितलं हा. तर ते होईल मीडिया ट्रायल, नाही का? हा, म्हणजे हा. आता ते होईल आणि आपण ते नाही बोलू शकत. हम्म. परंतु स्वारगेट रेप केस बाबत जेव्हा बातम्या आल्या, हम्म. घडल्या, नाही का, लोकांनी हे केलं, लोकांनी मला बरंच हे केलं हम्म. की माझ्यावर लिटिगेशन्स, आरोप टाकलेत. आता चार्जशीट दाखल झालेली आहे त्या म्हणजे त्या केसमध्ये, आणि आम्ही आज सुद्धा ती केस मीच लढतोय. हा. तर निश्चित जेव्हा त्याचा निकाल लागेल मी आपल्या कटिंग पे मीटिंगला पूर्ण डिटेल्स देईल. ओके. येस तसाच एक किस्सा होता बुधवार पेठेचा. बुधवार पेठेचा. Yes, yes. तो काय होता? सर बुधवारपेठचे ज्या बाबतीत आहे की आता बऱ्याच जणांचा असा समज आहे की तिथे पीडिता असतात, अन्यायग्रस्त महिला असतात किंवा अशा गोष्टी असतात. परंतु मी तुम्हाला एक उदाहरण देईल की त्या रात्री तिचा फोन आला की सर माझं वय कमी आहे, मी प्रॉपर अजून 18 वर्षाची नाही, माझ्याकडे इथे बळजबरी धंदा करून घेतला जात आहे आणि मला इथून सोडवा, पोलीस मॅनेज झालेली आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि तो खूप रात्री उशिरा फोन आलेला होता. त्या फोन नंतर मी थोडा सुन्न झालो, परंतु त्या बाईची तिथून सुटका करायची, तिला मदत करायची. आपण जर डायरेक्ट पोलिसांकडे गेलो, समोरचे सावध होतील, ती मुलगी गायब होईल. आणि रात्री जेव्हा मी तिच्याशी बोलत होतो मी त्याला सांगितलं, तिने तिच्या जो गिराईक आला होता त्याचा मोबाईल मला फोन केला होता. मी बोललो होतो तू मला पटकन लोकेशन पाठव, बाकीचं मी सकाळी मदत करतो. तिने लोकेशन पाठवलं. मग काय झालं की मी दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त विचार करत होतो की पोलिसांना बोललो तर प्रॉब्लेम होईल, डायरेक्ट गेलो वादविवाद होईल. मग दुसऱ्या दिवशी मी काही सामाजिक महिला आणि एक पत्रकार, खूप चांगले पत्रकार आहेत, मी त्यांना रिस्पेक्ट करतो, मी त्या लोकांशी, महिलांशी अगोदर संमत केला की मला ताई अशी एक पोरगी आहे, असं मला रात्री फोन आला, हे त्याचं लोकेशन आहे आणि आपल्याला तिची मदत करायची. मग एक बनावट गिरेक म्हणून आम्ही तिथे पाठवलं, ती मुलगी तीच आहे का खात्री करायला. मग आम्हाला चांगलं समजलं की तीच आहे, खात्री झाली. त्यानंतर मग ह्या ज्या ताई लोक होत्या, ज्या महिला आहेत, ह्यांनी तिथे डायरेक्ट हे केलं की चला, आणि तिथून 112 नंबरला पोलिसांकडे फोन लावला आणि मग पोलिसांकडे गेलं. मग जेव्हा सगळा वादविवाद चालू होता, आतापर्यंत आम्ही लोक सगळेजण हे समजत होतो ती मुलगी म्हणजे पीडिता, अन्याय झाला, अन्याय झाला, अन्याय झाला. परंतु जेव्हा मीटिंग झाली सगळं हे, तर कळलं की एजंटने तिचे 18,000 रुपये दिलेले नव्हते आणि 18,000 रुपये बाकी होते, ते घेऊनच मी जाणार असं त्या ठिकाणी सिद्ध झालं. त्यामुळं असं काही नाही की प्रत्येक वेळेस मदत केली म्हणजे आपण पीडितेचीच मदत करतोय, तर अशा गोष्टी देखील होतात. म्हणून म्हणतो की आपण म्हणजे कधी असं वाटतं की अरे यार, एखाद्या वकिलांनी यांना मदत करायला पाहिजे, पण त्यांना माहितीये की वकिलाला किती अनुभव आहे या गोष्टींचा. म्हणजे आपण एकाच पॉइंट ऑफ व्ह्यू पाहतो, बरोबर, आणि म्हणून तुम्ही बऱ्याच वेळेस महिलांच्या केसेस आता घेत नाही, कारण की त्याच्यामध्ये लूप होल्स असतात, काही ठिकाणी लूप होल्स असतात. नाही, मी काही महिलांचा विरोधी नाहीये. आज मला इथपर्यंत तुमच्या पॉडकास्ट मध्ये मी बसलोय, त्याच्यात माझ्या बायकोचा हात आहे, क्रेडिट आहे. एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करणाऱ्या माणसाला ती आज टॉप 10च्या ऍडव्होकेट मध्ये बसू शकते. तर एक महिलामध्येच हे गट्स असतात. समटाइम्स कायद्याने दिलेले हक्क चुकीच्या पद्धतीने वापरण्याचा जो प्रकार वाढत चाललाय, त्यामुळे बाकीच्या लोकांचं सुद्धा पुरुष आयोगाची खूप गरज आहे. हो, खूप लोकांनी सुसाईड केलं सर. बरोबर, खूप जास्त लोकांनी सुसाईड केलं. नाही, पण तुमच्या पॉडकास्टवर अजून एक गोष्ट सांगेल की जे पुरुष महिलांच्या टेन्शनने सुसाईड करतात त्यांना एक गोंडस सल्ला देतो, सुसाईड करू नका, भलेही साईडला जाऊन सू करा, पण सुसाईड करू नका. सर, जेलमध्ये हनीमून करता येतो का? असेल काही परिस्थिती? यस यस यस, एक छान व्हिडिओ होता माझा, जेलमध्ये हनीमून करता येतो, परंतु तिथं बाई मिळत नाही. काय असतं, कुठलाही आरोपी जेव्हा जातो, जेव्हा एक आरोपी जेलमध्ये एंटर होतो, चेकिंग करून वगैरे जातो, तर त्याला लगेच गेल्याबरोबर त्याला बॅरॅकला टाकत नाहीत, म्हणजे इतर आरोपी त्यांच्यासोबत टाकत नाहीत. त्याला त्या रात्री एका बॅरॅकमध्ये झोपावं लागतं. त्या बॅरॅकचं नाव असतं आफ्टर बॅरॅक. ओके. म्हणजे त्याची उद्या काउंटिंग होणार असते की त्याला कुठल्या ह्याच्यामध्ये टाकलं जाणार. तर तेव्हा तो जिथे जातो तेव्हा त्याला छानपैकी खायला मिळतं, पाणी बिणी मिळतं, कुठलाही त्रास नसतो, कोणी येऊन मारत नाही, हात लावत नाही, ए चल असं तसं अन्याय करत नाहीत. तर कायद्यांच्या भाषेत
याला हनीमून म्हणतात. हनीमून पिरियड होता म्हणजे हनीमून हनीमूनचा पिरियड म्हणतात. अच्छा अच्छा. नवीन नवरी सारखं त्याला हे करतात ठेवलं जातं. तर त्याला हनीमून म्हणतात. सर बरेच लोक जे आहेत आता आपण मुलं बघतो की आता छोट्या छोट्या मुलांची गँग्स तयार होतात, ते भाईगिरीकडे जात आहेत, रील्स बनवत आहेत. मोस्टली कोंडव्या साईडला पाहिलं कोयता गँग ऍक्टिव्ह बरोबर झाली. बरोबर. तर त्यांच्या भविष्याकडे तुम्ही कसं बघताय? सर मी नुकतंच एक उदाहरण देईल. एका मुलाचा मी जामीन केलाय अशाच एकाचा. तर साहेब, आणि तो किती मूर्ख म्हणायचा. त्याचा जामीन लवकर होत नव्हता. जामीन झाल्यावर पठ्ठा भाईगिरीचे स्टेटस टाकू लागला. म्हणजे जेल है, बेल है, कल खेल है, वापस है, वही मेल है, असे तो रील टाकू लागला. पण त्या मूर्खाची आई त्याचा जामीन व्हावा म्हणून लोकांकडे पदर पसरून असं फिरत होती 15 दिवस की जामीन घ्या, जामीन द्या, जामीन द्या. तर सर हे जे आज चाललंय की बाबा तुम्ही भाई, कारण प्रत्येक भाई सक्सेस नसतो. घायवळ सारखी लोक जे आहे फरार आहेत किंवा दाऊद सारखी लोक असतील, असा प्रत्येक जण नाही होऊ शकत. गुन्हेगारी तुम्ही जेव्हा करतायत त्याचा शेवट हा दुःखामध्येच मोडतो. अगदी बरोबर. त्यामुळे ह्या पोरांनी अकलीचा भाग जागेवर घ्यायला पाहिजे. याशिवाय अजून एक सांगतो की पोलिसांची एक गोष्ट सध्या चुकत आहे. पोलीस यंत्रणा सध्या भाई जन्माला घालत आहे. म्हणजे एखाद्यावर गुन्हा दाखल झाला किंवा हे केलं की त्याची धिंड काढली जाते. काय केली जाते? धिंड काढली जाते. त्याला पूर्ण तिथं फिरवलं जातो. परंतु ह्या लोक ही जेव्हा पोरं आमच्याकडे येतात, बसतात, सांगतात, तर ह्यांचं काय असतं की जहा मेरी इज्जत गए मैं उधरीच इज्जत कमाएंगा. म्हणजे परत नवीन डॉन जन्माला घालतात. दुसरी गोष्ट, ह्यांना जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर आणतात तर काही नालायक लोक याचा वापर करतात. अरे बघ माझी न्यूज आली होती, तुला आठवतंय का, चल रे हे कर. म्हणजे ही यंत्रणा भाईगिरी जन्माला घालते. माझं असं म्हणणं आहे की यांचे जर व्हिडिओ नाही बनवले तर, यांची प्रभात फेरी नाही काढली तर काही बिघडणार आहे का? पण दुसरा काही मार्ग आहे ना, बरेच मार्ग आहेत सर. परंतु पोलीस यंत्रणा काय करते, ओके हे पण पोलीसवाले पण समोर दिसतात, मीडियावर दिसतात, सिंघम असं करतात. तर नवीन भाई जन्माला घालू नये अशी माझी विनंती. बरोबर. आता आपण बघतो की कोणीतरी पोलिसांना चॅलेंज केलेलं असतं की गुन्हेगारांचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा वगैरे असे काहीतरी व्हिडिओ असतात आणि कट टू पोलिसांची रिॲक्शन असते. तर पोलीस या संदर्भात पण जास्त ऍक्टिव्हेट झालेले आहेत. तर ते चांगलं आहे का वाईट? वाईट आहे. वाईट आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर. आताच मी बोललो. पहिली गोष्ट ही आहे की पोलिसांना सोशल मीडियावर येता येत नाही. दुसरी गोष्ट, प्रायव्हेट मोबाईलचा त्यांना वापर करता येत नाही. ह्या गोष्टी आहेत. आणि ही पोरं जेव्हा असं आफ्टर व्हिडिओ मध्ये येतात त्यांना अजून प्रेरणा मिळते. ओके. आता इव्हन दो त्यांनी रूल्स रेग्युलेशन पाळायला पाहिजे. आता मी ऍडव्होकेट आहे. मी सुद्धा सोशल मीडिया युज करताना ऍडव्होकेट ऍक्टच्या सर्व नियमांचे पालन करतो. मी कधीही उठून सेक्शन हे बोलतो, सेक्शन ते बोलतो किंवा बँड घालून व्हिडिओ काढत नाही. मी माझ्या ज्या पॉडकास्ट असतात किंवा माझं सोशल मीडियावर जे वावर असतं ते कथानक रूपानुसार असतं. म्हणजे मी वकील असून सुद्धा आम्हाला बार काउन्सिलने जे नियम दिलेत त्या सर्व नियमांचे पालन करतो. आता सदावर्ते साहेबांची वकिली गेली कारण का बँड लावून मीडिया समोर ते बोलत होते. एक काळा कोट घालून कोणी स्टोरी सांगू शकतो. म्हणजे एवढ्या काटेकोरपणे ते पाहिलं जातं आणि पालन केलं पाहिजे. आणि वकिलांना सोशल मीडियावर सुद्धा याला बरेच नियमावली आहेत. मी ती सर्व नियमावली फॉलो करतो. इव्हन दो माझं जे स्वतःचं इन्स्टाचं आयडी असेल ते असेल त्याच्या पुढे ऍडव्होकेट लावलेलं नसतं. एकदा कोर्टातून आल्यावर मी भोंगळा नाचू शकतो. तो माझा राईट आहे. व्यक्तिगत प्रश्न आहे तो. येस. आताच फडणवीस साहेबांनी सांगितलं की पोलिसांनी रील्स काढायच्या नाहीत. पण पोलीसवाले काही वर्दी घालून रील्स काढतायत डान्स करताना. सर आता एक असा प्रश्न होता की जे पोलीस आहेत किंवा कोणत्याही शासकीय अधिकारी शासकीय कार्यालयामध्ये आपण त्यांचा व्हिडिओ शूट करू शकतो, हे कायद्याने आपल्याला दिलेला हक्क आहे, ते करू शकतो का लिगली? हो, करू शकतात ना. आता एखादा पोलीस आपले केस घेत नाही तर डिरेक्टली आपण कॅमेरा ऑन करून ते दाखवू शकतो. तर बऱ्याच वेळेस सांगतात नाही हे योग्य नाही, तुम्ही कॅमेरा बंद करा, आमचा ऑफिसमध्ये कॅमेरा अलाव नाही. तर लिगली एक सर्वसामान्य नागरिकाचा तो हक्क आहे का की आपण ते फुटेज घेऊ शकतो? तुम्ही ते शूट करू शकतात, फुटेज घेऊ शकतात. परंतु अजून एक गोष्ट सांगतो, सगळ्या शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असतात पण आज अर्ध्यापेक्षाही जास्त बंद आहेत किंवा ते बंद करू शकतात. बंद करू शकतात. अजून एक सांगतो, एसीचा वापर सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना करता येत नाही. पण हे लोक खासगी लावतात, त्याचा वापर करतात, बिल पण घेतात आणि वरून रुबाब पण चालू आहे. एसी त्यांना वापरण्यासाठी सुद्धा नियमावली आहे. बापरे. सर एक प्रश्न माझ्या डोक्यात कधी बसून येत होता, थोडा आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट आहे. सर आपण बघतो आता की सिटी पोलीस खूप ऍक्टिव्ह झाले. म्हणजे इतकं ऍक्टिव्ह डिपार्टमेंट कधी पाहिलं नाही मी. म्हणजे थोडीशी जरी गाडी नॉन पार्किंग झोन मध्ये असली की उचलले की लगेच घेऊन गेले.
त्याच्यानंतर आपल्याला पीयूसी मागितलं जातं, लायसन्स मागितलं जातं, सीट बेल्ट आहे का चेक केलं जातं, सगळं पाहिलं जातं. आणि कुठेही जरी काही सापडलं की लगेच आपल्याला फाईन असतो. पण त्यांच्या समोरून लाल परी जाते धूळ सोडत, त्यांचे व्हाईट कपडे काढे होतात, किंवा बरेच असे डंपर असतात. डंपर सोडा, शासकीय वाहन असतात, त्यांचं स्वतःचं वाहन असं इतकं खराब झालेलं असतं, त्याचे नंबर प्लेट तुटलेली असते, गंजलेली असते, पीओसी नसतो. मग हे रूल त्यांना लागू नाही होत. आणि मी थोडीशी या बाबतीत त्यांची बाजू घेईल. मी नेहमी पोलिसांच्या विरोधात व्हिडिओ बनवतो, पण त्यांची या बाबतीत बाजू घेईल. काय होतं की हे पोलिसवाल्यांच्या वरती राजकीय लोक खूप दबाव टाकतात. म्हणजे त्यांना शेवटी त्यांनाही नोकरी करून कुटुंब चालवायचंय. काय होतं की एखाद्याला पकडलं की आमका आमदार माझा मित्र आहे, खासदार माझा मित्र आहे, नगरसेवक ओळखी, म्हणजे कुणीही काढतं. इव्हन दो आजच्या काळात ते वकिलांना सुद्धा फोन लावतात, सर आम्हाला पकडले. आणि हे एक सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, जर पोलिसांना असे ऑर्डर वरून आले की सर सकट सगळ्यांना हे करा, त्यांना फ्री हँड सोडलं जाणं आवश्यक आहे. परंतु राजकीय दबावामुळे पोलिसांना कुठंतरी थोडाफार भेदभाव करतात. आणि अजून एक बोलतो, बरेच ट्रॅफिकवाले स्वतः नियमांचं पालन करत नाही. त्यांच्याच गाड्याला कायदेशीर नियमाप्रमाणे नेम प्लेट नाही. इव्हन दो आता चौकात जे पोलीस उभे असतात, बरेच जण स्वतःची गाडी नो पार्किंग मध्ये उभी करून ते लोकांना पार्किंगचे धडे देतात. बर. आणि त्यांना टू व्हीलरवर स्टिकर लावण्याची पण परमिशन नसते, ते पण लावलेले असते. चालूच आहेत. म्हणजे हे सगळे नियम सर्वसामान्यांसाठी जास्त लागू केले जातात. पहिल्यांदा त्या लोकांना हेल्मेट कंपल्सरी करायला पाहिजे, कारण ते घालू लागले लोक अनुकरण करतील. त्यांच्या नंबर प्लेट क्लीन असायला पाहिजे. हे आहे. आणि सगळेच ट्रॅफिक नाही, पण बरेच ट्रॅफिक हवालदार एवढे चांगले आहेत, माझे मित्र आहेत, ते एखाद्या गोरगरिबीला मदत करतात. प्रेमाने समजावून सांगणारे लोक सुद्धा मी बघितलेले आहे. नुकतंच मी आता एका ट्रॅफिक हवालदार यांचा व्हिडिओ बनवला होता, खासगी मोबाईलने फोटो काढताना, नाही का. तर त्यानंतर जेव्हा ते मला भेटले तर बऱ्याच त्यांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या, आमची हे झाली. आणि आहेत, चांगले आहेत, त्याचा मला चांगलाच रिस्पॉन्स आला, असं नाही की वाईट आलाय. त्यासाठी पण एखादा पोलीस अधिकारी जेव्हा फाईन मारतो तेव्हा त्यांचा कॉस्ट्युम म्हणजे जो युनिफॉर्म असतो तो पूर्ण पाहिजे, कॅप आणि एव्हरीथिंग. अदरवाईज त्यांना तो राईट नसतो मारायचा. तर हे पण खरंच आहे का? आहे ना. अजून एक बोलतो, काही पोलीसवाले समोरचा व्यक्ती गरीब आहे का पैसेवाला आहे का छपरी आहे का सामान्य दिसतो यावरून सुद्धा त्याला दंड मारतात. अच्छा. म्हणजे एखाद्याला दंड करताना त्याची कास्ट, जात, त्याचा अवतार बाजूला ठेवून बघितलं जाणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस तो छपरी दिसतोय म्हणजे त्याला पावतीच आहे, म्हणजे राहणीवाला सुद्धा आहे. एखादा जर त्यांना इंग्रजीमध्ये बोला, सो व्हॉट इज द प्रॉब्लेम, हाऊ आर यू, मे आय यूज, तर पोलीस त्याला म्हणतात जा बाबा ह्याच्या आधी नको लागू. परंतु एखाद्याला साहेब करा ना करा, मग त्या बेचाराला पावती पडणार म्हणजे पडणार. बरं, अजून एक बोलतो, मधुमक्खी सारखं चौकात 8-10 ट्रॅफिक हवालदार तिथे गैरकायदेशीरित्या थांबलेले असतात. अच्छा. काही ट्रॅफिक वाल्यांचे दलाल फिक्स आहेत, ते पावती जमा करायला, वेगळे पैसे जमा करायला. बापरे. काही वाढत. आता माझा एक वार्डनने हेल्मेट न घातलेला व्हिडिओ काढलाच आहे. तर हे सुद्धा आहेत, हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. सर, ऍज अ सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून तुम्हाला लोक इतकं प्रेम करतात, पण तुमचा फोन नोकिया जर हातात घेता, हा सरांचा फोन आहे, तर याचा मागे काही सर हा काही सॅटेलाइट फोन आहे का, काही सिक्रेट फोन आहे तुमचा, काय म्हणजे? पहिल्यांदा BSNL ची जी कार्ड आहे कंपनी, त्याचं लोकेशन लवकर ट्रॅक होत नाही. अच्छा. दुसरी गोष्ट, ह्या ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल जो असतो ह्याचं लोकेशन ट्रॅक होत नाही. दुसरं, तुम्हाला फायनान्शियली काही त्रास होत नाही. म्हणजे कुठल्याही फायनान्शियली सिलेक्ट करा, नाही का, ते मोबाईलवरून आता डिजिटल अरेस्ट बेरेट वगैरे 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 हे असतो, नाही का, वापरायला सोपा आहे. बॅटरी बॅकअप भारी आहे. बॅटरी बॅकअप वकिलाला लागतोच, म्हणजे ऍडव्होकेटचा फोन असाच असायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय होतं की अशा बऱ्याच मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुद्धा सिस्टीम आहे. आणि हे जे मोबाईल आहेत, म्हणजे ज्या वकिलाला आपलं वैयक्तिक आयुष्य ठेवायचं असेल, आता माझ्याकडे 2 फोन आहेत, हा सोशल मीडियासाठी वगैरे वगैरे, आणि हा फक्त वकिलीसाठी. परंतु याच्यावर मला माझे आई वडील, मित्र वगैरेचे फोन येतात. म्हणजे हा फोन आला की मला आनंद होतो, म्हणजे कसं, काय रे गांडू कुठे, जुलग मित्राचा वगैरे आनंदी. याच्यावर फक्त साहेब मी हे केलं, ते झालं, चोरी सकाळी मारामारी. तर यामुळे हा मी ब्लॅक अँड व्हाईट फोन वापरतो. हा कटकटी फोन आहे, म्हणजे हा फोन आला की काहीतरी टेन्शन असते. हा फोन मला 2 पैसे देतो, आणि हे फोन मला प्रेम देतो. सर, एवढ्या मोठ्या प्रवासात जेव्हा तुम्ही आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत किंवा केसेसमध्ये असतात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप पुअर बॅकग्राऊंड मधून तुम्ही इथपर्यंत प्रवास केलाय, आणि तुम्हाला त्याची जाण आहे. ज्या दीदीने तुम्हाला 100% 2 घास खाऊ घातले, तुमची काळजी घेतली, तर आत्ताचा तुमचा फॅमिली सपोर्ट कसा आहे?
आत्ताचा सपोर्ट म्हणजे माझा सगळ्यात बॅकबोन मोठा माझी बायको आहे. म्हणजे आज मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. आज आई वडील मला अभिमानाने बघतात. माझे 2 बंधू आहेत, पण ते त्यांच्या व्यवसायात मग्न असतात. परंतु आज माझ्या आई वडिलांना जो आनंद होतो त्याचा मी सांगू शकत नाही. आणि मला इथपर्यंत पोहोचवलंय माझ्या बायकोने. तुम्हाला एक उदाहरण देतो की मी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झालो, तर माझे आई वडील बीडहून इकडे आले होते आणि हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. एक वेटर सारखा यायचा बघायचा. आणि जेव्हा सगळं जेवण झालं बिल, तो मला सर एक फोटो तुमच्यासोबत काढायचा. तर तो व्यक्ती माझ्यासोबत फोटो काढतोय. वडील जेव्हा बघत होते तर त्यांचं भरल्या ताठा म्हणजे ह्याच्यावरचं त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते की आज माझा मुलगा स्टार झालेला आहे. एवढा मोठा दिवस आहे तर ते. आणि बापाला आनंदाने रडवण्यात खूप मजा असते. मी माझ्या पप्पांना आयुष्यात खूप रडवलंय, दुःखात सुद्धा रडवलंय, आनंदात सुद्धा रडवलंय. आणि जेव्हा मी हे काम करायचो, माझ्या पप्पांनी मला 4 गोष्ट सांगितली होती. म्हणजे मी जेव्हा हे सोशल मीडिया हँडल करतो किंवा मी याच्यावर जास्त यायचो, तर माझे काही व्हिडिओ फनी असतात किंवा लोक नाव ठेवतात, काही चांगले पण बोलतात. तर माझ्या पप्पाने एक गोष्ट सांगितली, ती मी सगळ्यांना सांगतो. तुम्ही सोशल मीडिया जेव्हा वापरणार, तुम्ही तुमचा कंटेंट त्याच्यावर टाकणार, तर लोक तुम्हाला पहिल्यांदा चुतिया समजणार. तुम्ही ते टाकतच राहिले तर लोक तुम्हाला महाचुतिया समजणार. आणि त्यानंतर जरी तुम्ही टाकू लागले तर लोक तुम्हाला इग्नोर करणार. म्हणजे रे नको यार, हे येडे, याच्या नादीने लागायचं. पण तरी तुम्ही टाकत गेले तर लोक तुमच्यासोबत सेल्फी घेणार, फोटो घेणार, प्रशंसा करणार, तुमचे व्हिडिओ जपणार, फोटो जपणार, तुम्हाला आयडियल मानणार. अगदी 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 बरोबर. म्हणजे तुम्ही सांगितलं. पण सर, या सिनेरिओ मध्ये तुमचा जो प्रवास होता तो खडतर होता. म्हणजे तुम्ही सुरुवातीला पण तुम्ही कमेंट पाहत असणार, थोडा डिमोटिवेट होतो, मग परत तुमची वाईफ तुम्हाला सपोर्ट करत असेल की कंटिन्यू तुम्ही ही जर्नी सुरू करा बाबा, मी तुमच्या सोबत आहे. तर सगळ्यात आधी तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? माझं लव्ह मॅरेज आहे. पण अगोदर मी हे उत्तर देईल की जे मला बॅड कॉमेंट्स करतात, घाण कमेंट करतात माझ्या डीएम मध्ये, की जो मला घाण कॉमेंट त्याला ओढून कोटात आणतो. दुसरी गोष्ट, मी ते रीड केलंय, त्यात लिहून ठेवलंय तुम्ही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मला जे बॅड कॉमेंट्स करतात, घाण कॉमेंट करतात, मी कधीच नाराज होत नाही. मी रात्री 8 नंतर दुःखात राहू शकत नाही. माझा एक प्रॉब्लेम आहे, किती जगातलं मोठं दुःख असेल, मी रात्री 8 नंतर विसरून जातो. मित्रांसोबत, माझ्या मित्रांची टीम एवढी भारी आहे, बायकोची कंपनी एवढी भारी आहे की फिरणं करणं एन्जॉय, किती मोठं टेन्शन आलं मी विसरून जातो 8 नंतर रात्री. मी दुःख नाही सहन करू शकत. तर जे मला बॅड कॉमेंट्स करतात, खराब कॉमेंट करतात, आता मी अजून एक गोष्ट सांगतो साहेब, मी एक माणूस भाड्याने ठेवलेला आहे अशा लोकांना शिव्या द्यायला. हो, मला टेन्शन येत नाही. म्हणजे माझा जो आहे एक स्पेशल माणूस त्याच्याकडे ठेवलेला आहे की बाबा जेवढे बॅड कॉमेंट्स आलेत, चांगलं आई बहीण तुला जेवढं भारी देता येईल बाकीचं मी बघून घेईल. एक माणूस मी अक्षरशः वाईट शिवाय त्याला भाड्याने ठेवला. क्या बात आहे. क्वालिफिकेशन. त्या बिचाराला 2 पैसे मिळतात ते घाण कमेंट्स वाल्यामुळे. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू करताना सांगितलं असेल की तुला कोणत्या प्रकारच्या शिव्या देता येतात सिलेक्टेड नाही. आता कधी कधी काय होतं, एखादा नालायक फोन सुद्धा करतो, तर माझं डायरेक्ट विचार असतं, मग तुला आईवर शिवी आवडते का बहिणीवर? मग तो असं कसं बोलतायत? अरे भाऊ, मला नाही वाटत तू आईच्या बहिणीच्या पोटून जन्माला आला असेल. तर साहजिक आहे, शेवटी नंगट आहे. आणि अरेला कार्य पाहिजे, त्याशिवाय ही दुनिया चालणार नाही. आता लव्ह मॅरेज. सर, माझ्या मिसेस आणि माझी ओळख फेसबुकवरून झाली. मी प्रॉपर बीडचा, परंतु मी छत्रपती संभाजीनगर येथे राहायचो, तिथे वकिली करायचो. मी वकिलांकडे म्हणजे ज्युनियरशिप कधी करता आली नाही, कारण ज्युनियरशिप करायची म्हणजे घरून सपोर्ट पाहिजे. तर मी वकिलांचे टेबल साफ करणे, चहा आणणे, झेरॉक्स, बॅग उचलणे, त्यांची फायलिंग बिलिंग करणे, हे कामं मी करायचो. आणि छोटा मोठा मी वकील झालो होतो. एक आता सर म्हणून वकील आहेत, त्यांनी मला खूप पाठबळ दिलं शेवटी. तर तिची आणि माझी ओळख फेसबुकवरून झाली. म्हणजे आम्ही फेसबुकवरून एकमेकांना भेटलो. मग एकदा म्हणजे, आणि विशेष म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरवरून बाईकवरून, दुचाकीवरून तिला भेटायला पुण्याला यायचो आणि वापस जायचो. ती इथे मी जेव्हा तिला भेटलो, मी प्रेमात पडलो. मग आमच्या दोघांचं नाही का ओळख झाली आणि एक दिवस लग्न करायचं ठरवलं. परंतु लग्न झाल्यानंतर ती प्रायव्हेट जॉब करायची आणि मी वकिली करा, कारण तीच म्हणली तू वकिलीशिवाय राहू शकत नाही, तू पॅशन फॉलो कर. तर तिने मला खूप सपोर्ट केलं. म्हणजे जिथं मला सगळ्यांनी सोडून दिलं होतं की काही करू शकत नाही, तर तिला माझ्यावर विश्वास होता की तू पुढे जाऊ शकतो. अजून एक बोलतो, इंस्टाग्रामवर 3 वर्ष किंवा सोशल मीडियावर मी 3 वर्ष व्हायरल नव्हतो. परंतु ती एकच गोष्ट बोलायची, यार तेरा बोलना मेरे को अच्छा लगता है तो पब्लिक को एक दिन जरूर लगेगा. क्या बात है, क्या बात. तर आम्ही दोघं नवरा बायको 3 वर्ष रोज व्हिडिओ बनवायचं सोडायचो. अजून एक बोलतो, काही मूर्ख लोकांना असं वाटतं की वकील म्हणजे 24 तास रील बनवत असेल. अरे रील बनवायला 1-2-5 मिनिटं लागतात आम्हाला, आम्ही काही दिवसभर त्याच्यावर बसलेलो नसतो. तर तिला वाटायचं की तुझ्या रील चालतील, आणि तिच्या विश्वासामुळे मी मग आज थोडंफार, मी म्हणणार नाही माझ नाही यायला पाहिजे, परंतु व्हायरल झालो. क्या बात आहे, क्या बात आहे. असं सपोर्ट पाहिजे सर. म्हणजे
त्या अगदी आधीपासून तुमच्या सपोर्टला होत्या Support आणि आहेत. आज तेच आहे की तुम्ही आज निर्भीडपणे तुमचं त्याच्यामध्ये काम आहे. बघतायत, सोशल Yes. मीडियावर पण तुम्ही व्हायरल होतायत आणि त्यात तुमचं आहे स्किल सेट आहे, तुमचा अभ्यास आहे आणि सोप्या भाषेत कायदा सुव्यवस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते स्किल आहे आणि त्याचा आम्हाला खरंच फायदा होतोय. तर तुम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत काम केलं, बरोबर आहे. तर तुमचा काय अनुभव होता आणि तुम्ही त्या व्यक्तिमत्वाला कसं बघता? जरांगे पाटलांना आज सुद्धा आम्ही मनोज दादाच म्हणतो अच्छा. किंवा दादाच म्हणतो बऱ्याच वेळेस. आणि मी त्यांना पहिल्यापासून दादा म्हणत आलोय. माझा मनोज जरांगे पाटलांशी परिचय करून दिला ऍडव्होकेट गणेश मस्केंनी, बर. जो वाघोली येथे राहतो. आज 15 वर्षापासून त्याची आणि माझी मैत्री आहे. एक मुसलमान आणि एक हिंदू मित्र असू शकतात, त्याचं उदाहरण हा गण्या आहे. आम्ही एका ताटात जेवतो, त्याच्या घरचे मला मुलासारखं जपतात, माझी बायको त्याला भाऊ मानते. त्या माणसाने मला गरिबीत खूप साथ दिली. म्हणजे आज जो काळ आहे, म्हणजे जातीयचा जो काळ आहे की जो एका विशेष धर्माची बाजू बोलेल तोच ग्रेट. तर अशा काळात त्या गण्याने सिद्ध केलं की जातीभेद काही नसतो. तर ह्या व्यक्तीने माझी मनोज जरांगे पाटलांशी ओळख करून दिली. मग जरांगे पाटलांवर एक असा आरोप होता की त्यांच्या संघटनेच्या लोकांनी कोपर्डीच्या आरोपींवर हमला केला अहिल्यानगर कोर्टात, जे पूर्वी अहमदनगर होतं. त्या कोर्टात त्याच्या माणसांनी हमला केला. त्यावेळेस पाटलांना कोणीच साथ दिली नाही. म्हणजे जातीची लोक सुद्धा चार हात लांब की हे कोण व्यक्ती आणि काय आहे. परंतु मी आणि ऍडव्होकेट गणेश मस्के आणि अजून लोक पाटलांसोबत उभे राहिलो. आणि पाटील त्यावेळेस, आज सुद्धा जे काय असेल, परंतु त्यावेळेस सुद्धा पाटलांसोबत काही निवळकच मावळे होते की जे पाटलांच्या सोबत होते. आणि त्याच्यात मला अभिमान आणि आनंद आहे की मी पाटलांसोबत होतो. तर ती केस आम्ही पूर्ण लढली. म्हणजे ती केस आम्ही लढली, पाटलांना जेवढं होईल सहकार्य केलं. पाटील आमच्या ऑफिसमध्ये रात्री 1:30 वाजता म्हणजे 1.5 वर्ष झोपायचे. पाटलांना गणेश मस्के यांच्या घरून, माझ्या घरून जे काय असेल डब्बा वगैरे याचा थोडीफार मदत जायची. अजून एक गोष्ट सांगतो, पाटील त्यावेळेस शून्य होते, आज तर खूप मोठे व्यक्ती आहेत, आज ते देवतुल्य झालेत. परंतु पाटलांच्या स्वभावात बिलकुल बदल नाही. आज सुद्धा आम्ही गेलो की या खान साहेब गळे बेटा बसा बोला, आमच्यासोबत ते माणूस लिटरली जमिनीवर बसायला सुद्धा लाजत नाही. म्हणजे त्याच्या वागण्यात बिलकुल हे नाही झाला. एक दिवस पाटलांवर त्यांच्याच सहकार्याने आरोप केले होते असे तसे, परंतु पाटलांची सत्यता काय ते सांगायला मी आणि मस्के साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. अगदी बरोबर. त्यामुळं 2012 पासून मी पाटलांसाठी काम करतो, आज देखील करतो आणि पुढे देखील करत राहणार. आता काही नालायक लोकांनी एक नवीन मार्ग शोधून काढला, जे जळीस लोक असतात. अरे ते हायकोर्टाच्या केसमध्ये तू दिसला नाही, त्या आरक्षणाच्या केसमध्ये तू नव्हता आणि ह्याच केसमध्ये तू दिसत नाही आणि दिसत नाही. अरे बाबा, पाटलांचा वकील म्हणल्यावर त्याला प्रत्येक केसमध्ये दिसणं आवश्यक नसतं. आज सुद्धा ज्या कुणबीच्या अडचणी येतात, मराठा समाजाचे अन्याय अत्याचार होतात, पाटील साहेब आम्हाला फोन करतात. मध्यंतरी एक बाई होती, तिला म्हणजे फायनान्शियली काही सपोर्ट नव्हता आणि त्याच्यावर कौटुंबिक अन्याय अत्याचार होते. ती बाई पाटलांकडे गेली, पाटलांनी मस्के साहेबांना फोन केला, सांगा मला खान साहेबांनी तुम्ही, ती बिचारी बाई आहे, ताई आहे, ती काही देऊ शकत नाही, खूप ह्याची मदत, तुम्हाला मदत करता येईल का? आम्ही लगेच बोललो हो. तर हे सुद्धा पाटलांसाठीच काम करणं झालं. आज सुद्धा गोरगरिबावर जेव्हा अन्याय होतो, पाटलांचा फोन असतो की त्याला जमेल तशी लिगली कायदेशीर मदत करा. चुकीचं असेल हाकलून द्या, पाटला साहेबांचा सभा हे पुढे हाकलून द्या त्यांना, पण खरंच अन्याय झाला असेल तर मदत करा.